या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार. आता आपण पवई तलावाजवळ आहोत आणि पवई तलावावर इथे मोठ्या प्रमाणात विसर्जनासाठी भक्त जमा झालेले आहेत. आपण पाहू शकतो इथे आपल्या बाप्पाला निरोप द्यायच्या आधी शेवटची आरती इथे केली जाते भक्तांकडनं आणि मोठ्या संख्येनं अगदी घरगुती गणपतीपासून ते मोठ्या गणपती सार्वजनिक मंडळाचे गणपती सुद्धा इथे विसर्जनासाठी येत असतात। पवई इथे मोठ्या प्रमाणात इथे विसर्जन केलं जातं आणि 10 ते 11 दिवसाच्या बाप्पाला आता सर्व स्तरातून निरोप दिला जातो। इथे आपण पाहू शकतो पवई पोलीस ठाणे मुंबई पोलीस दलातर्फे सुद्धा अतिशय चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे। भक्तांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची काळजी घेण्यात आलेली आहे आणि आपण पाहू शकतो इथे मोठ्या क्रेन सुद्धा आहेत। ही सेवा गणेश भक्तांसाठी पूर्णपणे यामध्ये 12 फूट किंवा त्यापेक्षा उंच उभारले असेल तर अगदी त्यांचा विनामूल्य ही सेवा पुरवली जाते। विसर्जन आपण पाहू शकतो मोठ्या संख्येने इथं जनसागर जोडलेला आहे। आपण पाहू शकतो रस्ते रस्ते इथे गणेश भक्तांनी भरलेले आहेत आणि पोलीस प्रशासन मुंबई महानगरपालिका यांच्यातर्फे उत्तम सोय इथे करण्यात आलेली आहे। मग ते निर्माल्य असो निर्माल्यासाठी सुद्धा वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे। त्यानंतर आरतीसाठी अशा प्रकारे इथे बेंचेस आणि टेबल ठेवण्यात आलेले आहेत। त्यानंतर पवई विसर्जन मंडळाचे पोलीस मित्र लाईफ गार्ड ते सुद्धा इथे सेवा पुरवत आहेत। अशा पद्धतीने सगळेच इथे एकजूट होऊन एकत्रितपणे आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत। तर आपण पाहू शकतो आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप द्यायच्या आधीची निरोपाची ही आरती इथे केली जाते आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या सुख समृद्धी शांती समाधान ऐश्वर्य निरोगी निरामय आयुष्य घेऊन या अशी प्रार्थना इथे भक्तांतर्फे केली जाते। वाहतूक विभागाचे कर्मचारी असो त्यांना आपण एक सजग नागरिक म्हणून त्यांना सुद्धा आपण सहकार्य केलं पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे कारण त्यांच्या कामामध्ये जास्त अडथळे आपण आणले नाही पाहिजे। त्यामुळे ती एक काळजी आपण सजग नागरिक म्हणून घेणं फार गरजेचं आहे कारण मोठ्या प्रमाणात पाहतोय आपण इथे नागरिक खूप आहेत आणि मुंबई पोलीस किंवा वाहतूक पोलीस कर्मचारी यांना प्रत्येक माणसाला सांगावं लागतं। त्यामुळे एक सजग नागरिक म्हणून आपण त्यांना सहकार्य करणं फार गरजेचं आहे। असा तराफा केलेला आहे मुंबई महानगरपालिकेतर्फे आणि अगदी सुरक्षितरित्या इथे गणेश विसर्जनासाठी त्यांना नेलं जात आहे। अतिशय सुंदर अशी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे। इथे आपण पाहू शकतो या सुंदर अशा उत्सवाला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागू नये आणि बाप्पाला निरोप देताना आपण सगळेच जण अगदी सकारात्मकतेने त्यांना निरोप देऊन पुढच्या वर्षी तेवढ्याच सुख समृद्धी शांती समाधानाने निरोगी निरामय आयुष्य घेऊन पुन्हा बाप्पाचं आगमन होऊ या प्रतीक्षेमध्ये इथे बाप्पाला निरोप दिला जातो। अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा। आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा। तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे www.polismaza.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या।